तर जरा वेळ थांबलेलो बरंच, म्हणजे आम्ही नॉन स्टॉप आलो गाडीवर, त्यामुळे कुठे थांबलोच नाही. सो आता बघूया समोर कुठे चाय वगैरे असेल तर पिऊया, कारण की झोप या लागेल, डोल्यावर नाही झोप आहे. चले काय झाला गाडीमध्ये हवा आहे तरी आणि हवा लागला. आता 24 टुक टुक करेल बघा. नंबर नाही ना. चला गाईच एंट्री करूया, बघूया कसा काय आहे काय नाही. लेट्स गो. पहिले आतमध्ये जाऊ. आईलाच भेटायला आलतो, कारण की आईला बरा नाही आहे, त्यामुळे मला आई पण बोललेली की जा बरं आईला भेटून ये, त्यामुळे मी आलो आईला भेटायला. कसं वाटलं हा आता का मला कसं वाटतं? तरी पण काहीच थोडीशी आईची तब्येत डाऊन आहे, तरी पण आल्या आल्या जरा बोलले, मला खूप भारी वाटला. जसं मी आलो ना लगेच बोलले बस, त्यांच्या बाजूला बसलो, जरासं बोललो. सिरियसली एवढ्या लांबून आलो ना, मनाला म्हणजे एकदम भारी वाटला. हे गाईज गुड मॉर्निंग, कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आत्ताच आपली मॉर्निंग तर म्हणजे मॉर्निंग झालेलीच आहे समजा, कारण की आता रात्रीचा वाजलाय, पावणे 1 वाजलाय. सो गोनलचा केक वगैरे कापला, लगेच जाण्यासाठी निघालो. कुठं चाललो आहे ते ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत बघा. कुठे चाललो आहे ना कुठे नाही चाललो आहे का, म्हणजे मी गेले म्हणजे किती 4 वर्ष झालं असेल गेलो ना त्यांच्या इथे. सो आज चाललो आहे. लेट्स गो. कुठं चाललो ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही ब्लॉग लगेच स्किप करसाल, त्यामुळे तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. कुठे चाललो आहे ना कुठे नाही ते बघायला विसरू नका. चाललो आहे त्या व्यक्ती आपल्यासाठी खूप स्पेशल आहेत, खूप म्हणजे खूपच. सो चला लेट्स गो, निघूया. हे बघा कुणाल, भावेश, माझा भाऊ, आम्ही 4 जण चाललो आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला निघूया. चला रे भावांनो, साई बाबा की जय. लेट्स गो. गाईज केलं गाडीमध्ये पेट्रोल फुल. सो चाललोय, निघतो आम्ही आता. फुल झाले का गाडी बघ. चला टाकली बोलल्यावर 2-3 गाड्या येतील, बघू कधी होईल फुल आता. हा होईल फुल आता. चला गाईज लेट्स गो. हे बघा एक कांडी वाढते पेट्रोलची. लेट्स गो गाईज, निघूया आता. कल्याण सोडू आम्ही. चलो ब्रो. तर गाईज रात्रीचे वाजलेत 2:30 वाजलेत. आता आम्ही आहे खार्डी गावच्या इथे. सो इथे बी खार्डी आहे, तिथेच आहे. 12:30. आपण निघलेलो कितीला? 12:30. 12:30 निघलोय. तर आम्ही जवळपास 7 किलोमीटर आम्ही कापलाय ना. 60-70 कापला असेल. सो अजून 100 किती रे? 41. अजून 150 म्हणजे 141 किलोमीटर बाकी आहे कापायचा. सो जरा वेळ थांबलेलो बरंच, म्हणजे आम्ही नॉन स्टॉप आलो गाडीवर, त्यामुळे कुठे थांबलोच नाही. सो आता बघूया समोर कुठे चाय वगैरे असेल तर पिऊया, कारण की झोप या लागेल, डोल्यावर नाही झोप आहे. चले काय झाला? दिल्ली झाली? अरे असं कशी दिल्ली झाली?
या टायमाला गॅरेज बी चालू नाही आणि चेन ढिली गेली यार खतरनाक काम आहे यांचं. चला गाईच डोल्यावर झोप तर नाही आहे पण जायचं आपल्याला समोर. पहिले कुठेतरी चाय पिऊया मस्त. तर काय आत्ताच आम्ही जस्ट घाट पार केलाय, नाही तर थांबलेलो मस्त चाय प्यायला. सो आता आम्ही आहे गोटीच्या टोल नाक्याच्या इथे. यो बघा या साईडला टोल नाका आहे गोटी. तर मस्त चाय प्यायला थांबलेलो. इथं सह्याद्री अमृत तुल्य. चला पटापट चाय पिऊया. चाय सोबत काय खायला नाही आणलं का? रोल अँड रोल लवकर. ओ स्नॅप. काही वाजले 4:45. भाई थांबला टायर मध्ये हवा भरायला. काय समजतंय ना काय नाही याला यातच माहित नाही. घर झाली ना बत्ती बाबा. बरं बघू कसा हवा भरतोय. तिथे सेन्सर आहे. तिथे जर बत्ती चालणार लागेल टुकटुक वाजल. शेट यार भागा तू कधी पण घाणच करतो. गाडीमध्ये हवा आहे तरी आणि हवा लागला. 24 टुकटुक करेल बघा. तुमच्याच भरायची का हवा? हवा भरायची काय? चला लेट्स गो. किती पण तर काही सकाळचे वाजलेत 5:30 वाजलेत. आता अवघे फक्त 6 किलोमीटर मागे आहो आम्ही. तर वापस एकदा चाय पितोय कारण की झोप यायची जास्ती शक्यता आहे. त्यामुळे चाय प्यायला होतो. तर घेतलं असतं चाय वापस एकदा इथं. भाव्या वैतागला लय. कुणाल तर काय नाही कुणाल. हा हो याला झालं मध्ये मध्ये झोपतोय डायरेक्टच. यो यो गाडी पूर्ण वन साईड चालले बरोबर वाटलो टाकत असेल तिथून. गाडी जात होती ना. यो झोपलं मस्त. बघा यो गाईच एकटाच आहे त्याच्यामुळे मम्मी पप्पा झोपलेत. बाकी काय नाही छोट्या पोरांची मी मेहनत असते भरपूर. चला पटापट चाय पिऊन घेऊ तर लगेच निघूया जाण्यासाठी. ते चालू ते तुम्ही बघा आता कुठे जातो ना कुठे नाही. वैताग खूपच आलाय. जाऊन जरा वेळ झोपू आणि लगेच निघू. चला पिऊ चाय. तर काहीच वाजलेत सकाळचे 6. तर पोहोचलो आम्ही आता. ते बघा मागे घर आहे त्यांचा. सो जायला कसं तरी वाटतं एवढं सकाळ सकाळी. सो चला जाऊया. पहिले रुमाल बांधूया बघू त्यांना कोण वाटतंय. त्यांचं गेट पण लागले. अरे गेट लागले त्यांचा. हा कॉल कर. कोणला कॉल करू? सोनी जायला नंबर नाही ना. बाईला करतो. चला गाईच एंट्री करूया बघूया कसा काय आहे काय नाही. लेट्स गो. पहिले आतमध्ये जाऊ. कसं वेगळंच वाटतं यार एवढं सकाळ सकाळी आलो ना आम्ही. तरी पण जाऊन बघू. फोन कर रे बाईला. हां सर्दी पण खूप झाली. पण रुमाल बांधलेला. याचं काय चला तर काहीच कोणतरी आले बाहेर.
नक्की कोण आले ते ना माहिती. आवाज येते भावे बोलता आवाज येते. चोर आलेत बरं. चोर आले ते लोक आणि दरवाजा खोल. तुझं काय मत आहे कुणाल? दरवाजा आवाज आला मला आता. पळू नको तू इथे. कोण आले पण. तर गाईज वाजले दुपारचे 12:30. मस्त आलो जरासं झोपलो न मस्त फ्रेश वगैरे झालोय आणि कुणाल आणि माझा भाऊ जरा बाहेर गेलाय. सो चला तुम्हाला दाखवतो आईला. आपण खास आईला भेटायसाठी आलो एवढ्या लांब. तुम्हाला तर बोललेलो पहिलं स्टार्टिंगलाच की आपण कोणाला तरी कोणते खास व्यक्ती आहे त्यांनाच भेटायला चाललोय आपण. सो आईलाच भेटायला आलतो कारण की आईला बरा नाही आहे. त्यामुळे मला आई पण बोललेली की जा बरं आईला भेटून ये. त्यामुळे मी आलो आईला भेटायला. कसं वाटलं हा आता का मला कसं वाटतं? तरी पण काहीच थोडीशी आईची तब्येत डाऊन आहे. तरी पण आल्या आल्या जरा बोलल्या मला खूप भारी वाटला. जसं मी आलो ना लगेच बोलले बस. त्यांच्या बाजूला बसलो जरासं बोललो. सिरियसली एवढ्या लांबून आलो ना मनाला म्हणजे एकदम भारी वाटला. एवढ्या लांबून आलो ना आईने एकदम प्रेमाने बोलायला म्हणजे एकदम प्रेमाने जवळ घेतला तेच भारी वाटला. कारण की एवढ्या लांब येऊन तेच फायदा होतो ना. तुम्ही माझे ब्लॉग बघत नाही बाकी ते काय असं करत असतं नाही बघायचं. सगळी चालबाजी आहे काहीच. या ही तर मला पहिले आल्याला बोलते आता चालू झाला बोलतो ब्लॉग. मग असं बोलल्यावर मग काय बोलू याच्या पुढे. कॉन्फिडन्स जरा डाऊन होतो. पण काय नाही तुमच्या भावाला जरासा तरी पण तुमचा भाऊ कसा तरी वाढवतो. तर चला आता आईला जरासं बोललोय आणि लगेच निघूया. आपल्याला लगेच जायचं. जास्त वेळ थांबायचं नाही आहे कारण की आपल्याला उद्या ऑर्डर पण आहे तुम्हाला तर माहीत आहे. सो जरा बोललो भारी वाटला. सिरियसली काहीच माझी इच्छा होती. आम्ही मागच्या गुरुवारीच येणार होतो पण मागच्या गुरुवारी आम्हाला काही जमलं नाही यायला. त्यामुळे या गुरुवारी कसं तरी आलो फिक्स आलो. पण या गुरुवारी पण तसंच झालं 19-20 हो नाही पण एकदा पोरं बोलतं चल बोलतं जाऊनच येऊ. सो तर काहीच मस्त घेतलं जेवायला बघा. या साईडला मस्त दाल आहे आणि या साईडला भजी आहेत, चपात्या आहेत, लोणचं आहे. कारण की आज आहे गुरुवार त्यामुळे खायचं आहे दाल भात. हे यार असं काय करतो रे. लागतील ते घेतील ना यार. पापड मला राईस. याला टाक कुणाला टाक कुणाला. ए नको ना रे भाव्या मला ना पाहिजे ठेसा बिसा. चला काही मस्त जेवण घेऊया भेटूया लगेच. जेवण करून घेऊ थोडासा आराम करू लगेच भेटू. चला पहिले जेवू. चला तर काहीच दुपारच्या वाजलेत 4:30 वाजलेत. आता निघतोय आम्ही घरी जाण्यासाठी. सो बरेच वेळ थांबलो जरासा आराम वगैरे केला भारी वाटला. आता निघतोय आईला भेटून जाता मी. चला आई काळजी घ्या तुम्ही पण तब्येतीची काळजी घ्या आणि व्यवस्थित जा सांभाळून या आमच्या जा इथं कधी. येऊ. आई आता अंजलीच्या लग्नातच बोललेलं की येते. सो मध्येच असं झालं कसं व्हायचं. त्याला एकदा मस्त बरी व्हा नाही या आपल्या इथे एकदा कधीतरी फिरायसाठी नक्की या. नक्की येणार चला हे चहा ठेव. चला गाईज नका आता चाय बी नको. नाही चाय आम्ही रस्त्यालाच पिऊ. चहा पिऊ. नाही चाय रस्त्यालाच पिऊ आम्ही आता. नाही चहा पिऊन जाय. का आता चाय बी. नाही चला गाईज निघूया जाण्यासाठी कारण की ऑलरेडी टाइम झालेला आहे. कारण की आम्हाला पोहोचायला पण अजून 4 तास लागतील. आता 4 तासात आम्हाला 3 तास तर कशाच खतरनाक कापा लागतील ना. कारण की एक ड्रायव्हर याचा विषय हार्ड जरा त्याच्यापेक्षा जास्त याचा. त्यामुळे लवकर पोहोचायचं आपल्याला घरी. चला निघूया काहीच आजचा ब्लॉग करूया इथेच एंड. कारण की ऑलरेडी खूप टाइम होणार आहे आम्हाला जाता आता. त्यामुळे काय दाखवायला भेटणार नाही आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण खूप कमी आहे. त्यासाठी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लवकर जावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.